देश की आर्थिक राजधानी, जिसे हादसों का शहर भी कहा जाता है। रेल हादसे, सड़क दुर्घटनाएं और अब समुद्र में हुई बोट की टक्कर से 13 नागरिकों की मौत। सवाल ये है कि इन हादसों के लिए जिम्मेदार कौन है। मुंबई, जो देश के विकास और आधुनिकता का प्रतीक है, वो अब हादसों का पर्याय बनती जा रही है। कुछ दिनों पहले हुई सड़क हादसे के बाद अब समुद्र में फेरी दुर्घटना में 13 मासूमों ने अपनी जान गंवा दी। ये हादसा गेटवे ऑफ इंडिया के पास हुआ, जहां महेश टूर एंड ट्रेवल्स की फेरी से टकराने से बड़ा नुकसान हुआ। सरकारी तंत्र की लापरवाही और सुरक्षा उपायों की कमी फिर से उजागर हुई। तर आम्ही 3 वाजता बसलेलो, तर 40-50 मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो। त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडली। भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला, तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये। आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना, एक आमच्या बोटवर पडलेला, तो 90% गेलेला आणि एक तिथेच लटकला त्या बोटला, म्हणजे त्या बोटमधला 90% तो पण गेला। आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती। 5 मिनिट झाले, मग आम्हाला ओरडायला लागली की यार म्हणजे जॅकेट पेन। तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता, तर त्याने जॅकेट काढले, सगळ्यांना दिले घाला करून। ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले। मग तशी थोड्या वेळाने बोट अशी अर्धी बुडत अशी आडवी पडली। तर मग काही लोक त्या बोटीखाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले। प्रेग्नेंट वगैरे होते खूप सारे आणि बच्चे लोक पण होते, ते पण वाहत गेलेले। आणि आमच्याकडे छोटा बाळ होता आणि माझी सासूबाई आणि माझी आई, माझे भाऊ हे प्रोग्राम करीता आलेले इथे। तर मी बोलली चला आम्हाला फिरायला घेऊन गेलेलो, एलिफंटाला जायचं। गेटवे ऑफ इंडिया पर फेरी संचालित करने वाली एलिफेंटा जल यातायात सहकारी संस्था ने इस घटना के बाद जांच की मांग की है। इस घटना ने प्रशासन और सरकार की जवाबदेही पर सवाल खड़े कर दिए। कब तक हादसों को नजरअंदाज किया जाएगा? कब तक आम नागरिकों की जान यूं ही दांव पर लगती रहेगी? मुंबई में हादसे बढ़ते जा रहे हैं। चाहे गलती किसी की भी हो, सबसे बड़ा खामियाजा आम जनता को भुगतना पड़ता है। ये हादसा सिर्फ एक घटना नहीं, बल्कि सिस्टम की खामियों का आईना है। JNPT टाउनशिप हॉस्पिटल या ठिकाणी आज दुपारी बोट दुर्घटनेमधील एकूण 28 इसम घेऊन आले होते। त्यापैकी एक 7 ते 8 वर्षाचा मुलगा मयत झालेला होता आणि 27 प्रवासी हे जिवंत होते। त्यांना या ठिकाणी उपचार करून त्यांना पूर्ण जेवण, औषध, पाणी सर्व देऊन नंतर 2 बसेसने त्यांच्या ऐच्छिक स्थळी मुंबईमध्ये रवाना केलेले आहेत। 42 लोक असे रवाना केलेत आणि 5 लोक या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक डेड बॉडी जे मोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेव्हीचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 2 डेड बॉडी निष्पन्न झाल्याने हे तिकडे 5 लोक गेलेले आहेत आणि उर्वरित लोक या ठिकाणून आपापल्या सोयीनुसार रवाना झालेले आहेत। असे 57 लोक इथून गेलेले आहेत। आता त्यातील एक महिला थोडंसं उपचार घेऊन ती आता कुर्ला इथे जात आहे त्यांच्या नातेवाईकांकडे। सर, एका लहान मुलाचं डेड बॉडी इथे म्हणजे या अपघातात तो डेड झालेला आहे, त्याची ओळख पटली आहे का? हा, त्याचे नातेवाईक येत आहेत, त्याची ओळख जवळपास पटलेली आहे, पण तो पूर्ण नाव अजून आता तपासात निष्पन्न होईल। तर त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना आम्ही आता उरण येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये बोलवलेले आहे। सर, नवी मुंबईमध्ये एकूण आपल्या रेकॉर्डमध्ये साधारणपणे अजून किती जण मयत घोषित झालेले आहेत? या ठिकाणी जे नेव्हीचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 10 इसमांच्या डेड बॉडी आल्या होत्या आणि एक डेड बॉडी JNPT हॉस्पिटलला आली होती। अशा एकूण 11। 13 नागरिकों की जल समाधि में दोषी कौन? हम इस पर लगातार नजर बनाए रखेंगे। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।